तर याच पत्रकार परिषदेमध्ये राहुल नार्वेकर यांनी गोगावले यांच्या संदर्भात देखील भाष्य केलेलं आहे। गोगावलेंची निवड ही न्यायालयाकडून अयोग्य ठरवलेली नाही असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोगावले यांच्या संदर्भात वक्तव्य केलंय। गोगावलेंची निवड न्यायालयाकडून अयोग्य ठरवलेली नाही असं त्यांनी म्हटलंय। ज्या वेळेला अध्यक्षांनी म्हणजेच मी 3 तारखेला निर्णय दिला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की अध्यक्षांसमोर राजकीय पक्षाची 2 क्लेम्स होते, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा क्लेम अध्यक्षांसमोर होता आणि एकनाथ शिंदेजींच्या गटाचाही क्लेम अध्यक्षांसमोर होता। याचा अर्थ अध्यक्षांना ही याची कल्पना होती की 2 गट पडलेले आहेत